अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये अमरावतीमध्ये चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात हालचालींना वेग। अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने। अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळ यांचा निर्धार। तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला। शिरूर आणि मावळच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा। शिरूरमधून आढळरावांना राष्ट्रवादीतून उमेदवारी न देण्याची मागणी, तर मावळमधून श्रीरंग बारणेंना भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध। वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत युती झालेली नाही। आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर येत्या 2 दिवसात चर्चा करू, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। वर्धा लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार जाहीर। प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकरांकडून हिरवा कंदील। महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव। मनोज जरांगेंचा फडणवीसांवर आरोप। तर 8 ते 9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, जरांगेंचा इशारा। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नेते मंडळी उपस्थित राहणार। रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे। माझाच्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रामध्ये सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। सोमवारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा। संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन। यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। शेकडो दिंड्याही दाखल। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्या सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार मार्गावर, तर हार्बरवर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।